रामकृष्ण हरी. हरिकीर्तन प्रबोधिनीच्या या कीर्तन प्रशिक्षण वर्गात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण कीर्तनामध्ये निरूपण करण्यासाठी आवश्यक अशा काही संकल्पना शिकत आहोत. महत्वाची बाब अशी आहे की कोणताही अभंग आपण सेवेसाठी घेतला आणि त्यावर जर आपल्याला निरूपण करायचं आहे तर त्याच्यामध्ये काही महत्वाच्या संकल्पना असतात आणि त्या अभंगावर निरूपण याचाच अर्थ त्या महत्वाच्या संकल्पनांवरती निरूपण असा होत असतो. त्याच्यामुळे आपण काही संकल्पना त्यावर नेमकं कसं निरूपण करायचं याचा विचार करून ठेवला तर आपल्याला निरूपण करणं अत्यंत सोपं जातं. आता उदाहरणार्थ आपण कोणताही संतांबाबतचा अभंग निरूपणासाठी घेतला ज्याच्यामध्ये संत, साधू, महात्मे, योगी, मुनी असा कोणताही उल्लेख आहे. हे सर्व उल्लेख संतांबाबतच केलेले आहेत. फक्त त्याच्यामध्ये फरक जो असतो तो त्या डिग्रीचा फरक असतो. म्हणजे काय आहे, काही विशिष्ट परिस्थितीमध्ये आपण संतांनाच महात्मा बोलतो, त्यांनाच योगी म्हणतो, मुनी म्हणतो, साधू म्हणतो. तर ज्या पद्धतीने आपल्याला विश्लेषण करायचं असेल त्या पद्धतीने आपण त्या अर्थाचा विचार हा केला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आपण जेव्हा संत आणि सामान्य मनुष्य याचा विचार करतो तर सामान्य मनुष्यामध्ये आणि संतांमध्ये नेमका फरक काय आहे ही गोष्ट आपल्याला स्पष्ट करावी लागते. तर सामान्य प्रापंचिक सांसारिक माणूस आणि संत यांच्यामध्ये फरक काय आहे. आता तुम्हाला माहित आहे, आपण नेहमी प्रमाण म्हणून श्रीमद भगवद्गीता आपल्या समोर घेतो किंवा श्री ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आपल्या समोर घेतो आणि मग त्याच्या आधारावर आपण निरूपण करतो. तर आज आपण मुनी या शब्दावर थोडा विचार करणार आहोत. मुनी म्हणजे कोण किंवा मुनिजन म्हणजे काय, तर याच्याबद्दल श्रीमद भगवद्गीता अत्यंत स्पष्ट आहे. भगवद्गीता काय सांगते, श्रीमद भगवद्गीता आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगते आणि ती महत्वाची गोष्ट सामान्य मनुष्य आणि संत, महात्मा, मुनिजन याच्यामध्ये फरक कोणता आहे. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये 69वा जो श्लोक आहे श्रीमद भगवद्गीतेमध्ये तो या दृष्टीने महत्वाचा आहे. या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला काय सांगतात, या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुनेः.
या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. म्हणजे काय? आता ज्या ठिकाणी मुनी म्हणजे साधू संत महात्मा हा जागा असतो, त्या ठिकाणी सामान्य माणसंही झोपलेली असतात. आणि ज्या ठिकाणी सामान्य माणसं जागी असतात तेथे मात्र हा जो मुनी असतो, संत महात्मा असतो, तो झोपलेला असतो. आपण जर दिवस आणि रात्र असा विचार केला तर परमार्थ हाच दिवस समजला पाहिजे आणि संसार प्रपंच म्हणजे रात्र समजलं पाहिजे. कारण कसं आहे की प्रपंचामध्ये मनुष्य निमग्न असतो. तो जागा असतो. म्हणजे बघा, तुम्ही म्हणाल की मी उलट सांगितलंय म्हणून. कारण मनुष्य दिवसा जागा राहतो आणि रात्री झोपतो. म्हणजे आपण दिवसा जागलं पाहिजे आणि रात्री झोपलं पाहिजे, हे तुम्हाला मान्य आहे ना सगळ्यांना? याच्यामध्ये पण संशय आहे? याच्यामध्ये कोणाला संशय नाही. दिवसा जागलं पाहिजे आणि रात्री झोपलं पाहिजे. पण प्रश्न असा आहे की रात्र म्हणजे काय आणि दिवस म्हणजे काय हे आपण ठरवलं पाहिजे. आणि माणसांनी तो एक नियम बनवून टाकलेला आहे की सर्वांना आपल्या मतलबाची भाषा कळते, आपला स्वार्थ कळतो आणि या स्वार्थाच्या ठिकाणी मनुष्य जागा असतो. याचा अर्थ तो दिवसा जागा नसतो, तो जागतो रात्री. जे आपण जागलं नाही पाहिजे, झोपलं पाहिजे त्याचे. म्हणजे स्वार्थाच्या ठिकाणी आपण डोळे मिटून घेतले पाहिजे आणि परमार्थाच्या ठिकाणी आपण डोळे उघडे ठेवले पाहिजे. म्हणून म्हणतात की आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. आता तुम्ही म्हणताल की आपुलिया हिता जो असे जागता म्हणजे काय, आम्हाला आमचं हित कळत नाही? जगात जी माणसं आहेत त्यांना आपलं हित कळत नाही? काय समजूत आहे तुमची? तर मौजेचा भाग असा आहे की बहुतांश लोकांना आपलं हितच कळत नाही आणि ते अहिताच्या वाटेवर जातात. अहिताच्या वाटेवर जातात. कारण ज्याला ते आपलं हित समजतात ते मुळात त्यांचं हित नसतं. म्हणून म्हणतात करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ. अरे तू जो स्वार्थ करतोय ना तो स्वार्थ तुझ्या हिताचा नाहीये. आयुष्य नाशुनी कुटुंब पोशिले, काय सोयीते केले सांग बापा. संपूर्ण आपण आयुष्याचा नाश करून टाकला, संपूर्ण नासाडी केली. कशासाठी? तर आपलं कुटुंब पोसण्यासाठी. माणसाने आपल्या कुटुंबाची काळजी करू नये? किती करावी? किती करावी काळजी आपल्या कुटुंबाची? किती पिढ्यांना पुरेल एवढं धन आपण साठवावं? पण कसं आहे महाराज, एकदा का त्या विषयाची गोडी लागली म्हणजे धनाचा साठा करण्याची जर आपल्याला गोडी लागली तर तेच आपल्याला छान वाटतं.
बाकी सगळं तो विसरून जातो. अधिकाधिक धन मिळवणं, अधिकाधिक श्रीमंत होणं हे त्यांच्या समोरचं उद्दिष्ट आहे. मागच्या वर्षी जेवढा आपल्याला नफा झाला होता तेवढाच नफा या वर्षी झाला, म्हणजे आपण काहीच प्रगती केली नाही. मागच्या वर्षी जेवढा नफा झाला होता त्याच्यापेक्षा कमी नफा झाला, याचा अर्थ आपली अधोगती झाली. मागच्या वर्षापेक्षा नफा जास्त झाला, याचा अर्थ आपली प्रगती झाली, आपला विकास झाला. असं सर्वसामान्य मत आहे, सर्वसामान्य समजूत आहे. या ठिकाणी हा जागृत नसतो, ज्याला आपण संत म्हणतो, तो संत या ठिकाणी जागृत नसतो. तो कोणत्या ठिकाणी जागृत असतो, तर सर्व भूत हिते रता असा गीतेमधलाच दृष्टांत आहे, ज्यामध्ये सर्व प्राणी मात्रांचं कल्याण आहे. माझ्या घरातल्या मंडळींचं, माझ्या परिसरातल्या मंडळींचं एवढंच नाही, ज्यामध्ये संपूर्ण विश्वाचं कल्याण आहे, ती गोष्ट आपण केली पाहिजे असं त्या संताला वाटतं, असं त्या मुनीला वाटतं. म्हणूनच म्हणताना की हे विश्वची माझे घर, म्हणजे काय, तो संत झाला, तो मुनी झाला, तरी तो आपल्या घराची चिंता करतो. फक्त काय आहे की तुमचं घर आहे ना, ते 2 BHK 1 BHK 1 RK हे तुमचं घर आहे, आणि त्याचं घर काय आहे, हे विश्वची माझे घर, घराचीच काळजी करतो तो. म्हणून तो आपल्या स्वहिताचा स्वार्थ करतो. याचा अर्थ काय, जर तो मुनी आहे, तो स्वहिताचा स्वार्थ करतो आहे, याचा अर्थ एवढाच आहे की तुम्ही स्वहिताचा स्वार्थ करीत नाही. कृपणो समदाता नास्ती असं म्हणतात की सर्वात मोठा दानवीर कोण, कर्ण नव्हे तर लोभी मनुष्य. जो धनाचा साठा करतो, जो धनाचा लोभ करतो, तो सर्वात जास्त दानी मनुष्य आहे की तो फाटकं घालतो, पोटाला अर्धपोट ठेवतो आणि सगळी संपत्ती ही पुढच्या पिढीसाठी सोडून जातो. मग काय त्याने स्वार्थ केला आपला, तोच खरा निस्वार्थी माणूस समजला पाहिजे. अशी सगळी गंमत आहे. त्याच्यामुळे आपण ज्या ठिकाणी झोपलेलो आहोत तो परमार्थ आहे. म्हणून म्हणतात, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरी नाथा. कसं जागृत व्हायचं, अलीकडे लोक रात्री झोपतात तर झोपतात, दिवसात देखील त्यांची झोप सुटत नाही, आणि अशा लोकांना जागं करायचं म्हणजे कसं. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात, देखे भूत जात निदेले, तेथेची जया पाहले, आणि जीव जेथ चेईले, तेथ निद्रिस्तू जो. तोची तो निरुपाधी, अर्जुना तो स्थिर बुद्धी, तोची जाण निरवधी मुनीश्वर. म्हणजे काय की ज्याबद्दल सर्व प्राण्यांना अज्ञान आहे. कशाबद्दल अज्ञान आहे, तर आत्मस्वरूपाविषयी. सर्व प्राण्यांना आत्मस्वरूपाविषयी अज्ञान आहे. हो, काही माहिती नाही. परंतु व्यावहारिक विषयाच्या प्राप्तीविषयी सर्व प्राणी मात्र जागे आहेत. तिथे कोणीच झोपलेला नाहीये.
सगळे जागे आहेत, कोणच झोपलेलं दिसत नाही. म्हणजे प्राण्यांना विषयाची ओढ आहे, त्यांना परमार्थाची ओढ नाही, त्यांना आहे ती फक्त विषयाची ओढ आहे. परंतु या विषय सुखाच्या ठिकाणी हा जो मुनी असतो तो झोपलेला असतो, निद्रिस्त असतो. खरं म्हणजे विषय सुखाला विषय सुख म्हणणं हा शब्दच मुळी फसवा आहे. कारण जे मुळात सुख नसतं त्याला आपण सुख मानून त्याच्यामध्ये रममाण होतो. आणि जे खरं खरं आत्मसुख आहे त्याची माहिती नसते माणसाला. काय आहे, जो नेहमी टपरीवरती चहा पितो, लज्जतदार चहा, त्याला तुम्ही त्या ताज हॉटेलमधल्या चहाच्या गप्पा सांगायला लागला, त्याच्या बापाने ते हॉटेल बघितलं नाही, त्याच्या गेटमधून तो आत जाऊ शकणार नाही. तिथे दिवसाचं जेवढं भाडं आहे तेवढा त्याचा पगार नाही, आणि तुम्ही त्याला काय सांगताय त्याच्या गोष्टी. वैराग्याची शिवण देखती उदाहरण तीच आहे. गेटमधून आत प्रवेशच नाही, या लोकांना बाहेरच ठेवलं जातं. त्यांची योग्यता काय आहे, टपरीवरचा चहा. म्हणतात ना की उंबरामधले किडे करती उंबरी लीला, जगहे बंदीशाळा, असं काहीतरी गाणं आहे बुवा. की त्यांना त्यांचंच विश्व जे आहे ना तेच ग्रेट वाटत असतं, आणि ते त्याच्यामध्ये रममाण होऊन गेलेले असतात. मग त्याला तुम्ही सांगितलं की बुवा याच्यापेक्षाही मोठं सुख आहे, आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी, नाही, त्यांचे डोळे काय उघडणार नाहीत. यमाचा पाहुणा प्राणी होय. एक चक्र आहे, यमलोकीची खुंटली रहाटी आघवी. मग जर यमलोकीची खुंटली रहाटी आघवी असा जर विषय होत असेल तर त्यांना काम काय? मग त्यांना काहीतरी काम पाहिजे ना. तरी लोक आपल्याला नावं ठेवतात की बुवा जर भगवंत आहे मग जगामध्ये एवढा भ्रष्टाचार काय, जगामध्ये एवढा अनाचार काय, एवढी पाप का सृष्टीमध्ये होत आहेत, त्याला भगवंत काय करणार? मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. भगवंताकडे मागणी मागतात संत की बुवा अहंकाराचा वारा न लागो राजसा, कल्पनेची बाधा न हो कवने काळी. कशाला हे म्हणा लागतं? मग कशाला म्हणा लागतं सांगा बरं? संतांना ते कळलेलं आहे, आणि जे कळलेलं आहे ते ज्ञान आपल्यापासून दूर जाऊ नये, भगवंताच्या ठाई आपलं चित्त सदैव राहावं अशी त्याची अपेक्षा असते. माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही. भगवंतालाच सांगतात. बहु अवघड आहे संत भेटी. संत काय असे रस्त्यावर फिरत असतात. म्हणजे काय आहे की सोपी गोष्ट काय आहे तुम्हाला सांगतो. प्रपंचामध्ये रममाण होणं, या विषय सुखामध्ये आनंद मानणं, धनदौलत कमवणं, प्रॉपर्टी करणं, मालमत्ता करणं, आमदार खासदार होणं, याच्यासारखी सोपी गोष्ट नाही. परंतु महाराजांसारखा संत होणं
या सर्व गोष्टींपासून विरक्त होणं ही कठीण गोष्ट आहे. आणि ही गोष्ट जे करतात ते संत, म्हणून त्यांना म्हटलेलं आहे की निरुपाधी म्हणजे उपाधी रहित, सर्व प्रकारच्या उपाधीचा त्यांनी त्याग केलेला आहे. स्थिर बुद्धी, त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे. एकाग्र चित्त झाल्याशिवाय, एकविध झाल्याशिवाय काही काम आपल्याकडून होऊ शकणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे ठाई. इतके प्रमाण विखुरलेले आहेत ना, काय सांगावं असं होऊन होतं. एक पॉवर आहे मनामध्ये, एक सामर्थ्य आहे मनामध्ये, एक ताकद आहे. छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, और टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. लक्षात घ्या, मन छोटं ठेवलं तर आपण महान होऊ शकणार नाही. आणि आपलं मन जे असेल, टूटा मन म्हणजे काय? अस्थिर मन. जर आपलं मन हे कमजोर असेल तर आपण ताकदवान होऊ शकणार नाही, आपण जीवनामध्ये उभं होऊ शकणार नाही. म्हणून जे सर्वस्वी ताकदवान आहे असं मन आहे, ते मन आपल्या नियंत्रणात घेतलं पाहिजे. म्हणून ताकदवान तोच ज्याने मनाला जिंकलेला आहे. बरेच लोक आपल्या मुलाचं नाव ठेवतात मनजित, मनजित. अरे मनजित म्हणजे काय? अनेक नाव ठेवतात रणजित. रणजित म्हणजे काय? कुठलं युद्ध जिंकलंय त्याने? मनजित बघा. तर अशा रीतीने आता मुनी हा शब्द कुठून निघाला ते बघा. मन, मन वरून मनन, आणि जो मनन करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ आहे तो मुनी. म्हणजे मुनी या शब्दाचा संबंध जो आहे तो थेट मनाशी आहे, असा हा धागा आहे. म्हणून ज्याने मनाला जिंकलं तोच मुनी. किती तऱ्हेने समजावून सांगावं. तर अशा रीतीने या संकल्पने भाष्य करून आपण हा श्लोक सांगू शकतो. आणि या श्लोकाखाली असलेल्या या ज्या 2 ओव्या मी नमूद केल्या त्या आपण सांगू शकतो. त्याचं आपण पाठांतर केलं पाहिजे. जरा आपण अजून पुढे जाऊया. पुढची गोष्ट जी आहे, महाराज श्लोक आणि ओव्यांचे नंबर सांगा की. ओव्याचा नंबर जे आहे ते मी आता तुम्हाला सांगू शकत नाही. श्लोकाचा क्रमांक सांगितलेला आहे 69. त्याच्या खालीच त्या ओव्या आहेत, त्यातल्या आम्ही ह्या ओव्या निवडल्या. $69 लिहून घ्या, त्याच्या खाली तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. हॅलो, हा. आता योग असं म्हटलेलं आहे. अनेकांनी योग या शब्दाचे अर्थ वेगवेगळे लावलेले आहेत. जरा कुणाचं तरी हे चालू आहे, बंद केलं तर ठीक राहील. माईक चालू आहे.
योग या शब्दाचे अनेक प्रकारे अर्थ लावलेले आहेत. जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की अर्जुना तू योगयुक्त हो, तेव्हा मग तो अर्जुन भगवंताला सांगतो की भगवंता, अरे हे योग वगैरे आमच्यासारख्या प्रापंचिक माणसाला कसं काय जमणार आहे. आता त्याबद्दलही भगवंतानी मार्ग सांगितला आणि ते म्हणतात की योगासारखं सोपी गोष्ट नाही आहे खरी म्हणजे, परंतु प्राणी हे देहबुद्धीने ग्रस्त असल्यामुळे मग त्यांना तर योग लक्षात येत नाही. आणि प्राणी हे देहबुद्धीने ग्रस्त कसे झालेले आहे. 6व्या अध्यायामध्ये 17 क्रमांकाचा तो श्लोक आहे भगवद्गीतेमधला, जो श्लोक आपल्याला सर्व दुःखांचा परिहार कसा होतो ते सांगतो. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. म्हणजे दुःखाचा परिहार कसा होतो, दुःखांचा नाश कसा होतो, याच्याबद्दल भगवंतांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मार्गदर्शन काय आहे. योग्य आहार विहार. डॉक्टरकडे गेलं, डॉक्टर काय सांगतो, चांगलं राहायचं असेल तर माऊली सांगतात योग्य आहार विहार, योग्य प्रकारे कर्माचं आचरण, योग्य प्रकारे झोप आणि योग्य प्रकारे जागृती. बस एवढ्या गोष्टी केल्या तर तुम्ही सदैव सुखी राहाल, नाहीतर तुम्ही दुखी व्हाल. काय सांगितलेलं आहे. योग्य आहार विहार, योग्य कर्माचं आचरण, योग्य प्रकारे झोप आणि योग्य प्रकारे जागृती. आता हे सगळं सांगितलेलं आहे. कुठल्या अध्यायात सांगितलेलं आहे गीतेच्या. अध्याय क्रमांक 6. आणि मगाशी मी सांगितलं होतं ते कुठं सांगितलंय तर अध्याय क्रमांक 2. या ठिकाणी पण काय येते, झोप आणि जागृती. या ठिकाणी पण तेच सांगितलंय बघा, झोप आणि जागृती. म्हणजे आपण जर लक्षात घेतलं तर गीता अनेक गोष्टींना पुन्हा पुन्हा सांगते आपल्याला. वाजतसे बोंब नाही कती काणी. लोक ऐकतील कशाला ना. म्हातारं झाल्यावरती देवपूजेला लागायचं, हे काय वय आहे का तुमचं, असं लोक सांगतात. मग हे सगळं जे ज्ञान आहे ते म्हाताऱ्या माणसाचं काय उपयोगाचं. त्याला डॉक्टरनीच सगळं लिहून दिलं की हे खाऊ नका म्हणून. तुम्हाला रक्तदाब झालाय, ब्लड प्रेशर, तुम्हाला मधुमेह झालाय, डायबिटीस, अजून काय काय आजार सांगतात. मग तुम्ही हे खाऊ नका, तुम्ही ते खाऊ नका. मग त्याला तुम्ही काय सांगणार. तर जो तरुण आहे आपण त्याला बोध केला पाहिजे. म्हणून जेव्हा भगवान श्रीकृष्णाला विचारलं अर्जुनानी की हे देवा, हा जो आपण योग सांगितलाय तो आमच्याकडून जमेल का. तेव्हा भगवंतांनी सांगितलं, अरे जीवनामधली साधी सोपी गोष्ट जरी साध्य करायची असली तरी काही आपल्याला नियम सूत्र ही पाळावी लागतात. कुणाचा तरी चालू आहे बघा, बंद करा माईक, म्यूट करा म्यूट.
तुमच्या लक्षात नाही आहे. बघा जरा. तर जीवनातल्या साध्या सोप्या गोष्टी सुद्धा काही काळजीपूर्वक आचरण केल्याशिवाय आपल्याला प्राप्त होत नसतील तर हा जो योग आहे तो कसा प्राप्त होईल? बरोबर आहे. म्हणून भगवंत सांगतात आणि माऊलींनी अतिशय साध्या सोप्या शब्दात लिहिलेले बघा. जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेसी जीवे विकिला तो नाही येत म्हणतला अधिकारिया. अथवा आग्रहाचे बांधोडी शुदा तृषात कोंडी आहाराते तोडी मारुनिया. निद्रेच्या वाटा नवचे ऐसा दृढिवेचे अवतरणे नाचे. ते शरीरच नव्हे तयाचे मायोगू कवनाचा. मनोने अतिशय विषय सेवावा तैसा विरोधन व्हावा. का सर्वता निरोधू करावा हेही नको. आहार तरी सेविजे परियुक्तीचे ने मापे मपिजे. क्रिया जात आचरिजे तयाची स्थिती. मपितला बोलू बोलिजे मितला पाऊली चालिजे. निद्रेही मानो दिजे अवसरे के. जागणे जरी झाले तरी व्हावे ते मितले. ए तुले निधातु साम्य संचले असेल सुखे. ऐसे युक्तीचे निहाते जय इंद्रिया उपजे भाते. तये संतोषासे वाढते मनची करी. बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत सुख वाढे. तेथे सहजची योग घडे नाभ्यासिता. अभ्यास न करता सुद्धा योग घडू शकतो असं माऊलींनी सांगितलेलं आहे. माऊलींनी असं का सांगितलेलं आहे की अभ्यास न करता योग घडतो.